कंपन्या आहेत, NSDL आणि CDSL. त्या 2 कंपन्यांमध्ये ते डिपॉझिटरीज होतात आणि बाकीचे जे शेअर्स आता पूर्वी फिजिकल असायचे ते ट्रान्सफर करायला लागायचे. किंवा म्युच्युअल फंडच्या जे आपण कुठल्या फंड्स घेतो त्यांच्यासाठी ते RTAs वगैरे येतात, त्याच्यासाठी ॲडवायझर्स वगैरे वेगवेगळे असतात. त्यानंतर आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर शेअर मार्केटमध्ये चालू करायची असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं हे फार मोठं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं पहिल्यांदा बँक अकाउंट पाहिजे, दुसरं तुमचं ट्रेडिंग आणि ब्रोकिंग अकाउंट काढलं पाहिजे आणि तिसरं डीमॅट अकाउंट असलं पाहिजे, म्हणजे जिथे ते शेअर्स आपण हे करणार आहे, डिपॉझिट करतो. आता तुम्ही एक इन्व्हेस्टर होण्यासाठी काय काय, म्हणजे चांगला इन्व्हेस्टर होण्यासाठी कसं आहे की तुमचे सगळे काही डॉक्युमेंट जे ते व्यवस्थित साईन केलेले असले पाहिजेत. परत तुमचा जो काय आता ज्यांचे डीमॅट अकाउंट्स आहेत त्यांचे पासवर्ड जे आहेत ना ते चेंज केले पाहिजेत. परत दररोज NSDL आणि CDSL कडे SMS येत असतात, जो ट्रेड करतो ते लक्षपूर्वक बघायला पाहिजे. जर काय आपला प्रॉब्लेम्स असतील तर ते लगेच तुम्ही सेबीला कळवू शकता. त्यानंतर जी काय आपल्याकडे ते नवीन अकाउंट उघडल्यानंतर DIS येते, एक डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्क्रिप्ट येते, ती चेकबुक एवढीच महत्त्वाची असते, ती सगळ्यांनी सांभाळून ठेवली पाहिजे. जर प्रुडंट इन्व्हेस्टर असेल ते इन्फॉर्म DPA. जर तुमचा काय ॲड्रेस चेंज झाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेल आणि तुमचा मोबाईल नंबर जर काही चेंज झाला तर तो इमिजिएट त्या ब्रोकरला आपण कळवायला पाहिजे. कारण की समजा की तुमचा जुना ईमेल असेल किंवा जुना नंबर असेल आणि त्याच्याकडनं जाऊन तो दुसऱ्या कोणाकडे गेला तर तो त्याच्यावरून आपला गैरफायदा घेऊ शकतो. जसं बँकेत जसे आपण अकाउंट नंबर चेंज केला तर कळवायला लागते, तसंच तुम्हाला तो डीमॅट अकाउंटचे तुम्ही नंबर चेंज केला पाहिजे. त्यानंतर तुमचं NSDL आणि याला पब्लिकेशन जे येतात ते त्यांच्या हिंदी इंग्लिशमध्ये येत असतात की बघायला पाहिजे. आणि आता कसं आहे की कोणीतरी युट्यूबवर सांगतंय की आम्ही अकाउंट हँडल करतो, हे करतो वगैरे असं, तर तुम्ही कुठलेही असे इंटरमिजिएटरी असतात की आता कसं आहे की प्रत्येकाला कोरोनानंतर ॲक्च्युली शेअर मार्केटची बऱ्यापैकी ओळख झालेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता जे काही डीमॅट अकाउंट उघडलेले आहेत ते सगळे मोबाईल बँकिंगमुळे उघडलेले आहेत, मोबाईल्सवरती सगळ्यांचे ॲप्स आलेले आहेत आणि सगळेजण हे करतात. तर काय होते, कोणी अनऑथराईज्ड कोणी सांगितलं की मी तुम्हाला 5% पैसे देतो की लगेच जर त्या म्हणजे जो काय सेबी रजिस्टर्ड असतोय काय नाही आपण काय बघत नाही, तो 5% रिटर्न देणार म्हणून आपण ते पैसे लावायला चालू करतो. तर तसा काही न करता म्हणजे ते चेक करणं गरजेचं आहे की तो पहिला सेबीचा रजिस्टर्ड माणूस आहे का नाही. परत कुठलाही SMS आला कोणी तो विचारत असतो, असं कोणी ॲक्च्युली खोटे SMS पाठवतं त्याच्यावर कुठला भरोसा ठेवू नका. आता ह्याला एक डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग आहे, तो मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली की म्हणजे पहिल्यांदा जर शेअर मार्केट ट्रेडिंग करत असलो आपण तर एक त्याचा प्रकार आहे, एक इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आजच आपण माल घेतो आजच विकतो त्याला इंट्राडे म्हणतो. दुसरं जे ट्रेडिंग आहे ते पोझिशनल ट्रेडिंग, म्हणजे आज आपण काही कंपन्यांचे शेअर घेतो आणि 2 महिने 4 महिने ठेवतो परत विकतो. तिसरा एक असतो की जो आज मी शेअर घेतला, जसं आपल्या सरांनी सांगितलं की आम्ही 25-25 वर्ष झाली शेअर होल्ड करतो, त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणतात. म्हणजे आपल्या वॉरन बफेट वगैरे जे उदाहरणं दिली तसं जर राकेश झुनझुनवाला वगैरे आपले इंडियातले शेअर्स आहेत, दमानी आहेत, ज्यांनी आज शेअर मार्केटच्या प्रमाणात म्हणजे माध्यमातून प्रचंड अशी त्यांची संपत्ती गुंतवणुकीच्या मार्फत त्यांनी केलेली आहे. तिसरा जो प्रकार असतो तो हा डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर माझ्याकडे एक शेअर्स आहे परंतु त्याचा भविष्यात काय भाव होणार आहे हे मला माहीत नसते, परंतु मला असं मी परसेप्शन करत असतो की बाबा हा भाव आज 100 रुपये तर तो अजून 1 महिन्यानंतर 150 रुपये होईल. तर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये काय करता येतं की हा शेअर्स आपल्याकडे असताना किंवा नसताना सुद्धा तो मी विकू शकतो किंवा घेऊ शकतो, असं म्हणजे त्याचा ह्या डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचा फायदा आहे. आणि ह्याच्यात म्हणजे कमोडिटी पण करता येते, गोल्ड पण करता येते, सिल्वर पण करता येते, वेगवेगळ्या प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करू शकतो.
म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग हे ऍक्च्युली कुठलाही नुसतं फक्त कॉन्ट्रॅक्ट असते, कुठले ॲसेट नसते. माझ्याकडे आता कोलगेटचे शेअर्स आहेत समजा, तर ते शेअर्स आहेत, पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करताना ऍक्च्युली ते माझ्याकडे शेअर्स नसताना सुद्धा मी ट्रेडिंग करत असते. त्यामुळे ती ॲसेट कुठलीही नसते, फक्त मला फ्युचरमध्ये काय होईल ह्या आधारे फक्त मी ते ट्रेड होतं, म्हणजे ते फक्त कॉन्ट्रॅक्ट असते. म्हणजे मला आता वाटले की 100 रुपये आता माझ्याकडे कोलगेटचे शेअर नाही आहेत, पण तू भविष्यात 100 150 रुपये होणार आहे, तर मी कोलगेटच्या फ्युचरमध्ये लॉट घेऊ शकतो. आता डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये दोन प्रकार आहेत, एक फ्युचर ट्रेडिंग, आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंग. आता डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं, तर मला किंवा रिस्क मॅनेजमेंट माझ्याकडे पाहिजे, तर माझ्याकडे एखादा खरंच कापूस वगैरे आहे आणि मला तो माल विकायचा आहे, तर त्याला माहीत नसते की 6 महिन्यात त्याचा काय भाव होणार आहे. तर त्यावेळी काय करतो आपण, आज आता 40,000 रुपयाचा कापूस चालू आहे असं समजा, तर तो 6 महिन्याचा, आज आता मे महिना चालू आहे, तर आपल्याला सप्टेंबर महिन्याला कापसाचा भाव 46,000 होणार असं वाटत असेल, तर मी 46,000 रुपयाला आत्ताच तो माल मार्केटमध्ये विकू शकतो. म्हणजे घेणाऱ्या बायरला कसं असते की तो त्याला कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायची त्याची जबाबदारी असते, त्यासाठी सगळे सेबीचं रेग्युलेशन असते. आता हे टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट, त्यात कसं असते, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते दोन पार्ट्यांमध्ये होते की मला हा शेअर विकायचा आहे, तो घ्यायला तयार असते, असं एक कॉन्ट्रॅक्ट त्यावेळी ते पूर्ण होते. तसंच माझ्याकडे माल नसताना सुद्धा मी विकू शकतो आणि तो समोरचा घेत असतो. तर मग माझ्यासाठी म्हणजे फ्युचरमध्ये कसं आहे की त्या दिवशी जर प्रॉफिट जो लॉस होईल तो त्या दिवशी तो कनेक्ट होत असतो, म्हणजे त्या दिवशी तो जे कॉन्ट्रॅक्ट संपेल त्या दिवशी तो क्लोज होत असतो. आणि दुसरे जे ऑप्शन्स आहे, म्हणजे माझ्याकडे पूर्ण पैसे सुद्धा न लावता तो होणारा जो काय आता म्हणजे जो भाव होणार आहे त्याचे ऑप्शन्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, त्या पद्धतीने सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो. आता इक्विटी ट्रेडिंग डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं असते, आज आता 4,000 कंपन्या लिस्टेड आहेत, त्या 4,000 कंपन्यांच्या लिस्टेडमध्ये फक्त आता 156 कंपन्यांमध्ये डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग चालू आहे. म्हणजे त्यांचं फ्युचर्स, ऑप्शन्स, परत हे सगळं जे त्यांचे डेरिव्हेटिव्ह आणि पुढच्या 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला कायम अवेलेबल असतात. तसंच आता आपण जर मगाशी सर सांगत होते की 100 रुपयाचा 61,000 सेन्सेक्स झाला, आता 57,000 झाला, तर हा काय आपण ट्रेड करू शकत नाही. म्हणजे तुम्ही निफ्टी जसं ETF वगैरे त्याची घेऊ शकताय, परंतु जो डेली बेसवरती पण ट्रेड करायचा असेल तर अतिशय कमी पैशात तुम्ही ते ऑप्शन्स ट्रेडिंग वगैरे करू शकता. म्हणजे जसं आइन्स्टाईननं म्हटलेलं आहे की कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. तर आत्ताची जी लोक, आत्ता जे काय अमेरिकेचे वॉरन बफेट वगैरे जे आत्ता सोबर्स वगैरे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की डेरिव्हेटिव्ह हे जगातलं 9वं आश्चर्य आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपयाची वस्तू फक्त 10 रुपयामध्ये घेऊ शकताय आणि त्या 10 रुपयावरती जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट करेक्ट आलं, तुमचं परसेप्शन करेक्ट असलं तर 10 रुपयाला 100 रुपये कमवू शकता. किंवा ते जास्तीच तुमची रिस्क 10 रुपयेच राहते, परंतु तुमचं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला 10 रुपये जे 1,000 रुपये झालेले कधी बघायला मिळतात. परंतु हे अतिशय रिस्की आहे, परंतु म्हणण्यासाठी ते जगातलं 9वं आश्चर्य आहे. आणि तसंच म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इक्विटीमध्ये करता येते, गोल्डमध्ये करता येते, सिल्वरमध्ये करता येते, म्हणजे कुठलीही जी कमोडिटी आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येते. आता फ्युचर इंडेक्सचे फ्युचर जातो निफ्टी 50चा जो फ्युचर आहे त्यामध्ये आपण ट्रेडिंग करतात. म्हणजे आज आता 16,200ची लेवल आहे आता समजा, तर तो फ्युचरमध्ये मी बाय लॉट करू शकतो. 50चा म्हणजे 50 शेअरचा तो लॉट असतो. तसे आता आपल्याकडे 4 लॉट्स आपल्याला इक्विटीमधले म्हणजे प्रचलित आहे इंडेक्समधले. तो निफ्टी 50, बँक निफ्टी, फिनमिन निफ्टी आणि मिड कॅप 100 निफ्टी, ह्या 4 प्रकारचे निफ्टी आता ऑलरेडी ट्रेडिंग करत असतात. आणि त्याच्या 3 महिने पुढच्या तुम्हाला ऑप्शन्स घेता म्हणजे फ्युचरमध्ये लॉट्स घेता येतात किंवा विकता येतात. म्हणजे आता आज जर तुम्हाला वाटलं की 16 आता मंदी आहे, तर तुम्ही तुमच्या घरातले 100% शेअर्स विकू शकत नाही.
तर तिथं तुम्ही हेजिंग तरी काय करू शकता की 16,200 असताना तुम्ही तो लॉट विकू शकता आणि खाली आल्यानंतर परत कव्हर करू शकता. तर तुमच्या जे काय तुमची मालमत्ता असेल 1 कोटी 2 कोटी किंवा जे काय 5 लाख 10 लाख रुपये तर त्याच्या ते हेजिंग करू शकता. आणि त्यात फक्त 5-5 पैशाचे ठीक आहे. म्हणजे कसं आहे की 5 पैशानं तुझा त्याचा बदल होत असतो. आणि ह्या सगळ्या लॉटची महिन्याच्या शेवटी म्हणजे फ्युचर्समध्ये आपण जर ट्रेडिंग करत असेल तर पूर्ण त्याचा महिन्याचा शेवटचा जो गुरुवार असतो त्या गुरुवारी त्याचा हिशेब होत असतो. म्हणजे तुम्ही 16,200 ने विकला 16,300 झाला तर ते 100 रुपये गुणिले 50 तर ते 5,000 रुपये तुमच्या अकाउंटला प्रॉफिट येते किंवा लॉस होते. म्हणजे जर तो खाली गेला तर तिथे तो 5,000 रुपये तुम्हाला लॉस होता तर 1600 दिला तर ह्या प्रकारे त्याचं कॉन्ट्रॅक्ट चालू असतं. आणि दर म्हणजे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हे संपतं. परंतु तेच ऑप्शनमध्ये जर आपण गेलो तर ऑप्शन्समध्ये कसं आहे की दर गुरुवारी म्हणजे दर आठवड्याच्या गुरुवारी हा लॉट संपत असतो आणि त्याचे ते व्यवहार पूर्ण होतात. त्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात ते दर गुरुवारी फक्त ते संपत असतात पुढच्या ह्याचा. आणि एका वेळी तुम्हाला ह्या 3 महिन्यांचे पुढचे सगळे लॉट्स अवेलेबल असतात. तसंच करन्सी डेरिव्हेटिव्ह म्हणजे आज आता आपल्याला माहिती आहे की आता आज अमेरिकेचा डॉलर वाढायला लागला आहे. तर मग आता तुम्ही ॲक्च्युली फक्त आज 76 रुपये 77 रुपये भाव आहे 77 रुपये 86 पैसे आता आज अमेरिकन डॉलरचा भाव झाला. तर त्याचा 1,000चा लॉट असतो म्हणजे 76,000 रुपयेचा तुमचा लॉट असतो. परंतु तो फक्त तुम्हाला 1,500 रुपयामध्ये घेता येतो. म्हणजे फक्त 5% 10% हीच त्याच्या लॉटची साईज असते आणि तो तिथे करन्सी. आणि करन्सी ट्रेडिंग आता आपल्या कोणीतरी लेक्चर घेतलेलं आहे. तर करन्सी ट्रेडिंग हे एकदम सेफ ट्रेडिंग आहे की जिथं तुम्ही अगदी 1,000-1,500 रुपयामध्ये पण तुम्हाला दिवसाला 500 रुपये कमवू शकता. म्हणजे अगदी आता आहे फक्त मी आता डॉलरचं आहे सांगितलं. तसं तुम्ही अमेरिकन डॉलर आहे पाऊंड आहे परत युरो आहे या सगळ्यांमध्ये म्हणजे इंडियन रुपीच्या पेअरमध्ये तुम्ही काम करू शकता. तसं आता गोल्ड आहे. आज आता आपल्याला गोल्डच्या सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. परंतु तुम्ही आता फिजिकली म्हटलं तर मला एक 10 ग्रॅम गोल्ड घ्यायचं तर 1 ग्रॅमचे आता 10 ग्रॅमच्या 55,000 रुपये गोल्डचा भाव आहे. तर इथं तुम्हाला तेजी वाटत असते गोल्डमध्ये किंवा मंदी वाटत असते. तिथं तुम्ही गोल्डमध्ये किंवा तशीच सिल्वरमध्ये तेजीमध्ये करू शकत नाही. तर म्हणजे आता MCXनं कसं केलेलं आहे 1 ग्रॅम गोल्ड परत 10 ग्रॅम गोल्ड 100 ग्रॅमचं गोल्ड आणि 1 किलोचं गोल्ड असे 4 लॉट आहेत. म्हणजे तुम्हाला 55 लाखाचा जरी माल घ्यायचा असेल तर फक्त तुम्ही 5 लाख रुपये जर तुमच्याकडे असेल तर 55 लाखाचा माल घेऊ शकता आणि त्यामध्ये ट्रेड करू शकता. तसंच चांदीचा आता 77,000 रुपये भाव आहे. तर तिथं चांदीचा 1 किलोचा लॉट असतो तसंच 30 किलोचा म्हणजे 21 लाखाचा माल तुम्ही फक्त 3 लाखामध्ये घेऊ शकता. आणि नॉर्मली हुपरीमध्ये आता सगळेजण लोक त्यांच्या माल आता तेजीमध्ये आता मार्केटला एवढी मोठी चालू आहे की ॲक्च्युली मजुरी आणि हे करून जे काही त्यांनी पैसे कमवतात त्याच्यापेक्षा ते MCX ट्रेड करतात आणि त्यांच्याकडे जास्त पैसे आहेत. म्हणजे ते घालवतात पण तसे ज्यावेळी मंदी तेजी होते उलटं सुलटं झालं तर. परंतु आता हा एक नवीन मार्ग आहे की जे लोक हेजिंग करण्यासाठी म्हणजे स्वतःकडे आपल्याकडे फार मोठी चांदी किंवा सोनं आहे ते सुद्धा त्यातनं ते ट्रेड करत असतात. आता ह्यात बेसिक टर्म्स आहेत डेरिव्हेटिव्हच्या. म्हणजे कसं आहे की प्राईस म्हणजे आता माझी 100 रुपये प्राईस आहे तर त्याला स्ट्राईक प्राईस असते ते 100 रुपयाची. तर तिथं 100 रुपये 110 रुपये 120 रुपये तसं 90 रुपये 80 रुपयाचे स्ट्राईक प्राईस असतात. आणि त्याची एक्सपायरेशन डेट ही शेवटच्या गुरुवारी असते. आणि आपल्या इथं 2 प्रकारचे ऑप्शन्स चालतात म्हणजे एक युरोपियन ऑप्शन्स आणि एक अमेरिकन ऑप्शन्स. तर आपल्याकडं पूर्वीपासून ब्रिटन लोक असल्यामुळे आपल्याकडं अजून सुद्धा युरोपियन ऑप्शनची स्ट्रॅटेजी आहे. युरोपियन ऑप्शन्समध्ये जे तिकडचे रूल्स आहेत LMEला वगैरे जे लंडन मेटल स्टॉक एक्सचेंज किंवा लंडन स्टॉक एक्सचेंज ते रूल आपण अजून फॉलो करतो. तेच अमेरिकन ह्याच्यामध्ये कसं आहे की अमेरिकन ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या इथे जे सर्किट असते 5% 10% वगैरे ते अमेरिकेत नाही आहे.
अमेरिकेत एकाच दिवशी 1 रुपयाचा 100 रुपये होऊ शकतो आणि 100 रुपयाचा 1 रुपये होऊ शकतो. आपल्या इथे कसं आहे 10% 20% म्हणजे 100 रुपयाचा माल जास्तीत जास्त तुम्ही 110 होईल 120 होईल, परंतु ते जास्तीत जास्त 130 होईल. असे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये तो वाढत असतो. आणि पण तो अमेरिकन मार्केटमध्ये त्याला कुठलंही हे नाही. आपण सगळे जे रूल्स फॉलो करतो ते ब्रिटनचे म्हणजे लंडन मध्ये युरोपियन स्टॉक एक्सचेंज जे आहे त्यांचे रूल्स फॉलो करतो. आता जी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जे म्हणतो आपण, आज माझ्याकडे 100 रुपयाचा एक शेअर आहे आणि त्याचा 50 रुपयाचा लॉट आहे, तर त्याची किंमत होती 5,000 रुपये. किंवा आता निफ्टी आज 16,000 आहे आणि आज त्याचा 50चा लॉट आहे, तर त्याचा 8 लाख रुपये ही कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू होती. याला कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू म्हणतो. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूवरती आपलं मार्जिन डिपेंड असतं, म्हणजे किती मार्जिनला तुम्हाला तो घेता येतो. आणि यामध्ये आपण ऑप्शन बाय पण करू शकतो अगदी कमी प्रीमियम मध्ये आणि ऑप्शन सेल पण करू शकतो. म्हणजे जर मला आता पुढे मंदी वाटत असेल तर मी सेल पण करतो. आता ऑप्शन व्हॅल्यू म्हणजे काय असते, आज आता माझा शेअरचा भाव 95 रुपये चाललाय आणि माझा स्ट्राईक प्राइस जर 100 रुपये असेल तर ती माझी 95 रुपये ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते आणि 5 रुपये माझी टाइम व्हॅल्यू असते. म्हणजे 5 रुपये हा जो महिन्याचा जो आपण भरला त्याचं व्याज वगैरे जे आपण कन्सिडर करतो त्याला ती टाइम व्हॅल्यू म्हणते. म्हणजे इन्सिट्रिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू ही धरून ती ऑप्शनची स्ट्राईक व्हॅल्यू असते. आता ह्यात दुसरे एक 2-3 प्रकार आहेत, म्हणजे बेसिक टर्म्स आहेत या सगळ्या ऑप्शन्स मधल्या. इन द मनी ऑप्शन, ऑफ द मनी ऑप्शन आणि ऍट द मनी ऑप्शन. म्हणजे माझा 100 रुपयाचा शेअर चालू आहे, माझा म्हणजे 90 रुपये माझ्या कंपनीचा भाव आहे. आता कुठल्या पण आपण एक वेगळं आता 1000 रुपये आपण धरू, तर 1000 रुपये कंपनीचा कुठला तरी भाव चालला इन्फोसिस असं समजा, तर त्याचा मला 1010चा ऑप्शन घेत असो म्हणजे ऑलरेडी 1000 ऍट द मनी म्हणजे 1000 रुपयाचा असेल तर 1000 रुपये स्ट्राईक प्राइसचा मी ऑप्शन घेतला तर तो ऍट द मनी असतो. ऑफ द मनी इन द मनी असतो म्हणजे तो 990 रुपयाचा ऑप्शन जर मी घेतला तर तो इन द मनी असतो. म्हणजे 1000 रुपये व्हॅल्यू आणि तो आतला भाव घेतला तर इन द मनी असतो. आणि 1010 रुपयाचा ऑप्शन घेतला तर तो ऑफ द मनी असतो. असे 3 प्रकारचे ऑप्शन कायम मार्केटमध्ये चालू असतात. आता यात आपल्याला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. मला जर तेजी करायची असेल तर मी कॉल ऑप्शन घेत असतो आणि मला जर मंदी करायची असेल तर मी पुट ऑप्शन घेत असतो. त्यात आता इन द मनी मगाशी मी जे सांगितलं, समजा की माझा आता कॉल ऑप्शन मी घ्यायला लागलो आणि इन द मनी मध्ये स्पॉट प्राइस माझी 990 आहे. 990चा जर ती घेत असेल तर तो इन द मनी मध्ये असतो. ऍट द मनी म्हणजे 1000 रुपयाचा शेअर असेल तर 1000 रुपये माझी ते ऍट द मनी म्हणजे जवळपास जो काय भाव चाललाय त्याला ऍट द मनी म्हणतात. आणि ऑफ द मनी म्हणजे 1000 त्या प्राइस पेक्षा वरच्या रेटचा असेल तर तो 1010. त्याच्या उलट मी मंदी करताना 1010चा मी असेल तर तो इन द मनी येतो आणि ऍट द मनी सेम 1000 रुपये राहतो आणि 990चा पी असतो. आता ह्याच्यात जर ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये विचार केला तर असे कोणाकडे माल नसतो आणि ती सगळे ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतात. म्हणजे मी तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट असतात. तर मग ह्याच्यात कसं आहे की ओपन इंटरेस्ट हा एक त्याच्यातला मोठा पार्ट असतो. की ओपन इंटरेस्ट हा काय आहे, म्हणजे आज जर मी एका माणसानं एक ऑप्शन बाय केला आणि एका माणसानं सेल केला तर ते एकच कॉन्ट्रॅक्ट असतं, ते दोघांच्यात घडलेलं असतं. मग त्यावेळी माझा ओपन इंटरेस्ट हा एक तयार होतो. जर मी 5 ऑप्शन्स बाय केले आणि दुसऱ्यानं 5 विकले तर पहिले माझा एक ऑप्शन होता, आता दुसऱ्याने 5 घेतले आणि दुसऱ्याने म्हणजे सी ने घेतले आणि डी ने विकले तर 6 ऑप्शन झाले. पण त्यातनं फक्त एकानं एक ऑप्शन ए ने ज्याचा पहिला बाय होता तो सेल केला आणि डी ने बाय केला तर माझा ऑप्शन व्हॅल्यू ओआय ही 5 होती. ह्या प्रकारे ओआय हा ह्यातला सगळ्यात म्हणजे ओपन इंटरेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तो समजून घ्यावा लागतो. म्हणजे तो आता जनरल पब्लिकला असं म्हणजे फार पुढच्या लेवलचा आहे. तो ओआय वरती इथं तुम्हाला तेजी होणाऱ्या मार्केटमध्ये किंवा मंदी होणार की आम्हाला आधी कळतं कसं की आम्हाला हा ओआय आम्ही ट्रॅक करतो मार्केटला. आता समजा की हा ओआयच्या वरतीच गणित आहे. जर तुमचा प्राइस पण वाढत असेल आणि जर त्याचा ओपन इंटरेस्ट पण वाढत असेल तर त्या कंपनीमध्ये लॉंग बिल्डअप म्हणजे तेजी चालू आहे असं आम्ही गृहीत धरतो. आणि जर प्राइस वाढत असेल आणि ओपन इंटरेस्ट जर डिक्रीज होत असेल
तर त्याचं शॉर्ट कव्हरिंग चालू आहे, म्हणजे माल कोणीतरी जुन्या लोकांनी शॉर्ट केला आणि त्याचं शॉर्ट कव्हरिंग चालू आहे. परंतु प्राइस पण डिक्रीज होते आणि ओपन इंटरेस्ट वाढत असतोय. त्यावेळेला आम्ही समजतो की त्या शेअरमध्ये मोठी मंदी येणार आहे. म्हणजे समजा की आज 1000 रुपये भाव आहे आणि असं समजा की त्याचा प्राइस खाली 990 झाल्या, 980 झाल्या आणि माझा इकडे ओपन इंटरेस्ट वाढत असेल तर आम्ही समजतो की त्यात मोठी मंदी येणार आहे, 900ला शेअर जाऊ शकतो. मग तिथं आम्ही पहिल्यांदा शॉर्ट करायला चालू करतो. आणि समजा की प्राइस पण डिक्रीज होते आणि ओपन इंटरेस्ट पण डिक्रीज होत असते तर त्याला बॉटम आला असं समज, म्हणजे तिथनं आता परत त्या शेअरची किंमत वाढणार आहे, म्हणजे तिथं आपण बाईंग चालू करू. आता समजा की डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगला मुळात लॉट साईज जी आहे, म्हणजे फ्युचरमध्ये सांगतो ती तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्याकडे 2 लाख रुपये अमाऊंट पाहिजे, तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट पाहिजे, बँकेचं सेव्हिंग अकाउंट पाहिजे, डिमॅट अकाउंट पाहिजे, जनरल पहिला सांगितलं होतं. आणि आता तुम्हाला कोणतरी ब्रोकर किंवा असं ज्याच्याकडे तुमचं अकाउंट पाहिजे. आता ह्या कोरोना पिरियडमध्ये कसं आले, झिरोदा, अपस्टॉक्स, ग्रो वगैरे असे एवढे ॲप्स आले की अगदी कॉलेजमधली मुलं पण आहेत ते पण आज ट्रेड करतात. आज मला 200 मिळाले, 500 घालवले, आता चालू झालं. म्हणजे सगळ्यांची जुगारी प्रवृत्ती वाढली आहे. ॲक्च्युली यूट्यूब, टेलिग्राम चॅनल्स इथं ते सगळे बघून काम चालू करायचं. मग तुम्ही ज्या ब्रोकरकडे काम करताय त्याला जर तुम्ही सांगत गेला की बाबा माझ्याकडे एक म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करायचं, त्यासाठी स्पेशल सेगमेंट त्याला ओपन करून घ्यावं लागेल. आता हे ऑप्शन प्राइसिंग एक आहे की बाबा देर आर व्हेरियस ऑप्शन प्राइसिंग मॉडेल्स, म्हणजे ऑप्शन्समध्ये वेगवेगळे प्राइसिंग होत असते. ब्लॅक स्पोर्ट्स प्राइसिंग मॉडेल इज वन ऑफ, म्हणजे आता हे सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या इथे जे नॉर्मल आपण सांगितलं युरोपियन स्टाईल वापरत होतो त्या ते मॉडेल आपण आपलं गव्हर्नमेंट आहे ते ब्लॅक स्पोर्ट प्राइसिंग म्हणून वापरतो. ह्यात आता कसं आहे की एक स्पॉट्स प्राइस असतो, म्हणजे आत्ताचा जो काय मार्केट भाव आहे 100 रुपये आपण धरतो किंवा 90 रुपये तो स्पॉट भाव आहे. त्याच्या पुढचं जे काय असेल ते स्ट्राईक्स ऑप्शन्स प्राइसिंग असते. आणि यात व्हॉलॅटिलिटी जी होत असते जेव्हा मार्केट वरती खाली होत असते त्या व्हॉलॅटिलिटीचा ॲसेट प्राइसिंग वरती काय फरक होतं, टाइम टू एक्सपायर. म्हणजे आता आज मी आज आता 9 तारीख आहे, मागच्या 1 तारखेला ते ऑप्शन चालू आले, आता पुढच्या माझ्याकडे फक्त 25 दिवसच शिल्लक आहे. म्हणजे त्या पद्धतीने त्याचं टाइम एक्सपायरीवरती त्या ऑप्शन्स रेट डेरिव्हेटिव्हचे जे ते तुमचे प्रकार आहेत त्या पद्धतीने चालू असतात. आणि त्यात तो सगळ्यात महत्त्वाचा या 30 दिवसाचं इंटरेस्ट कॉस्ट ही लागू झालेली असते. फ्युचरमध्ये कसं आहे की फ्युचर कॉन्ट्रॅक्ट यांचे लिनियर पे ऑफ्स असतात, म्हणजे जो काय आता आहे 100 रुपयाचा ताला आणि 110 रुपये झाला तर त्याचं लिनियर पे ऑफ्स होते असतात. आणि कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय की बाबा माझा मार्केट चढतंय आणि मार्केटला वरती आपण निघालो ना त्या पद्धतीनं कॉन्व्हर्जन्स, म्हणजे स्पॉट प्राईस आणि म्हणजे फ्युचर प्राईस यामध्ये जर तेजीमध्ये असेल किंवा मंदीमध्ये आपण ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट घेतलं असेल त्या पद्धतीनं ती हे चालू असेल तर त्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतात त्याला. आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स आर व्हॅल्यूड ॲज डिफरंट स्पॉट प्राइजेस अँड डिफरंट प्राइस. म्हणजे आज मला 100 रुपयाचा पण फ्युचर अवेलेबल असतोय, परत 200चं पण असतोय, 300चं पण असतोय, असे वेगवेगळे फ्युचरचे स्पॉट प्राइस असतात त्याप्रमाणे ते कॉन्ट्रॅक्ट मिळत असतात. आता डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये जे काय हे टॅक्सेशन आहे हे पूर्वी 2005-06 पर्यंत कन्सिडर म्हणजे स्पेक्युलेशन, 2006 पासून पूर्वीपासून ते स्पेक्युलेशनमध्ये पकडलं जातं. आता हा लॉस जर याच्यात काय आला तर तो पुढे 8 वर्ष कंटिन्यू आपल्याला घेता येतो. आणि जर का आपला तर ह्या वर्षाचं इन्कम 20%, 30% स्लॅबमध्ये असेल तर तो धंदा म्हणून पकडला जातो स्पेक्युलेशनमधला. आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला जो काही टॅक्स असेल 10%, 20%, 30% त्याप्रमाणे टॅक्स करतो. ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इफ यू आर ट्रेडिंग इन डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग हे जे आता आपण नॉर्मल इक्विटी बघतोय त्यापासून फार वेगळं आहे. म्हणजे ह्याला फार मोठं अंडरस्टँडिंग लागते. म्हणजे कोणतरी आता यूट्यूबवाले सांगतात आणि ते सगळे स्क्रीनशॉट दाखवतात की मला तो 5,000 रुपये लावले 50,000 मिळाले वगैरे, हे जे काय सगळं सांगतात हे
कधीतरी घडत असते, पण ज्यावेळी आपण नॉर्मली करायला जातो ते 5,000ला 5,000 जाणार आहे. त्यामुळे एक तर तुम्ही ट्रेडिंग डेरिव्हेटिव्ह हा सब्जेक्ट चांगला आहे. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतोय की जसं 8 वंडर आहे तसं 9th वंडर आहे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग. पण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये करताना प्रिकॉशन्स फार घ्यावे लागतात. पहिला मार्केट तुम्हाला काय ते स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की बाबा कोणतरी युट्यूबवाल्यानं सांगितले आज आता आमच्याकडे एक क्लायंटची मजा अशी मजा झाली की ज्याला काहीच माहीत नव्हतं. त्यानं 3 वर्षात आमच्याकडे 10 लाख रुपये साठवले होते. सोलापूरचे प्रोफेसर आहेत, म्हणजे PhD होल्डर आहे. म्हणजे असं नाही की एकदम मी असं नाव पण काय सांगू शकत नाही, पण त्यांना असंच ते यूट्यूब आणि या सगळ्यांनी त्यांनी चालू केलं. पण ते पहिल्यांदा 2-3 दिवस ते कॉल आले आणि प्रचंड त्यांना असं म्हणजे लाख रुपये लावलेत, मला 1.5 लाख रुपये मिळाले, 2 लाख. त्या दिवशी आम्ही त्यांना अकाउंट बघून आम्ही त्यांना सांगितलं होतं सर ते आपल्यासाठी नाही आहे, कारण की तुम्ही टीचिंग करता ह्यात तुम्हाला एक आहे बरोबर. 8 दिवसानं त्यांचा लॉस व्हायला चालू झाला. म्हणजे 10 लाख रुपये तिने 3 वर्षात म्हणून साठवले होते, त्यातले फक्त 15 दिवसात त्यांचे 4.5 लाख रुपये गेले. म्हणजे एवढं तुझं असं युट्यूब वगैरे म्हणजे आम्ही सांगतो की युट्यूबवरती वगैरे तुम्ही भरोसा ठेवू नका, कारण की युट्यूबवरचे आता फारच आहेत आणि त्यांचा सुळसुळ फार आहे. त्यामुळे ह्या ट्रेडिंग करताना की तुमचं पहिला स्वतःचे आपल्याला रिस्क पैसे किती जाऊ शकतात हे बघूनच ट्रेडिंग करा. डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये तुमचे जर शेअर घेतले आणि त्याचा भाव खाली आला तर परत 2 वर्षानं 5 वर्षानं तो भाव यायची शक्यता असते किंवा त्याच्या 50 पट शेअर्समध्ये पैसे मिळू शकतात. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये आज लॉस झाला तर तो लॉसच असतो, परत तो भरून निघत नाही. म्हणजे आम्ही हे सगळे शिकवतो, परंतु आम्ही सांगतो की ज्याच्याकडे रिस्क घ्यायची कपॅसिटी आहे त्यानंच हे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करावं. थँक्यू. परत अजून काय कोणाला यात शंका असेल तर कधी लेक्चर झाले की आणि मला तुमच्या सगळ्यांसमोर बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आहे. कारण की मला माहिती आहे माझा विषय आता निम्म्याच्या 80% लोकांना तरी डोक्यावरून गेला असेल, त्यातून सुद्धा तुम्ही शांतपणे ऐकले त्याबद्दल मी सगळ्यांना आभार आहे. आज थोडीशी परिस्थिती पूर्णपणे विपरीत आहे की आज आपल्याला सोमवार असल्यामुळे लाईटचं थोडंसं अडचण आहे आणि लाईट अडचण आल्यामुळे फॅन सुरू नाहीत आणि कडाक्याचा उन्हाळा आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्या अंगाची लाई वाल्याची कल्पना आम्हाला सुद्धा आहे. पण आपल्या समोर जे व्याख्यान द्यायसाठी आलेले आहेत ते इतके दर्जेचे आहेत की हे सगळ्या जरी या भोवतालच्या परिस्थिती आपल्या विपरीत असल्या तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानानं आपण अगदी मंत्रमुग्ध होणार आहोत. आणि ज्यांच्या व्याख्यानाचे आपण मगाचपासून अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत हे आमचे गुरुवर्य आदरणीय ककडे सर यांना विनंती करतोय की आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी द्या. नमस्कार. काही लोकांचं ओळख ही त्यांच्या सावलीपेक्षा मोठी करून दिली असते. बऱ्याच वेळा असं होतं, पण इतर